मेटकर्णी ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बिग फाट बॅटल नाणेफेकी जिंकली आहे आई गावदेवी अदगाव या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणचा. इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय आयशा 11 या संघाला फलंदाजीसाठी. तर नक्कीच चांगली चुरस आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बिग फाट बॅटल 4 चक्करची मॅच आपल्याला. हॅलो चेक. यस मॅचला होईल इथे सुरुवात. ग्रीन सिग्नल बनसांसा आणि देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऋतिक चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेट. बॉलर सज्ज. पहिला बॉल. ओहो यावेळेस मात्र थोडीस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. पूर्णपणे इथे मात्र चांगली सुरुवात करत असताना ऋतिक चव्हाणला आपण पाहतोय. एका बाजूला आई गावदेवी अदगाव हा संघ फाईट करतोय आणि त्या समोर फाईट करत असताना समोरची टीम आपण पाहतोय आयशा 11 मेटकर्णी हा संघ. बिग फाट बॅटल थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं दर्जेदार खेळाडू देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तसं एक धाव मिळेल. धावांचा श्रीगणेश होत असताना आयशा 11 या संघाचा पाहायला मिळतोय. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना शाहिद आणि तौसिफला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय एक खऱ्या अर्थानं हिरा आहे. आई गावदेवी अदगाव मधून सातत्याने खेळत आलेला अष्टपैलू खेळाडू ऋतिक चव्हाणला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. रात्रीचं सत्र आपण पाहतोय. शांतते संयमीचं खेळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं दर्जेदार स्पर्धा. प्रेक्षक देखील आपण पाहतोय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. सुंदर. फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता चांगली सुरुवात मी तर म्हणेन यावेळेस करत असताना. यावेळेस मी तर म्हणेन हा हिरा चमकतो या मॅच मध्ये आणि असं चमकावं लागेल. सुंदर. यावेळेस पाहावं लागेल. अपील केली आहे. यस डिसिजन पेंडिंग असेल. दोन्ही अंपायर्स इथे मात्र पेंडिंग. यस इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डकआउट. ऋतिक चव्हाणला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं चमकत असताना हा हिरा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे दमखम दाखवत असताना या मॅच मध्ये पूर्णपणे थांबून ठेवलाय. पुढचा बॉल. ओहो यावेळी सेस सर्रार गोलंदाजी. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. ओहो सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख अशी गोलंदाजी. एक षटकाच्या अखेरीस ओव्हर कंप्लीट झाली. एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय. फक्त एकच धाव खर्च केली आणि एक विकेट देखील तिथे संपादित केली. कमालीची गोलंदाजी. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा जर विचार केला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र चेंज फील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव होत असताना मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड थोडीशी यावेळेस भरलेली आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेशला आपण पाहतोय. उर्फ पत्तू या नावाने प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थानं अदगाव एक्सप्रेस ही मात्र ओळख आहे त्याची आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. तेज तरार गोलंदाजी म्हणून ओळखला जातो परंतु आता मात्र काय कमाल करेल ते देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल. ओहो यावेळेस फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. यश तिथे आला. थोडंसं फंबल झालं. एकच धाव मिळेल. एका व्यतिरिक्त काही घडणार नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती. थोडंसं स्लो संत खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे आता जर बाजीचा विचार केला समीकरण थोडंसं अदगाव यांच्या वतीनं थोडंसं झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जमेची बाजू मी तर म्हणेन. फुलटॉस बॉल होता. अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवला आहे. एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम करतात. बुन बुनचे सागर बनताय असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. डान्सिंग रनआउट फटका खेळायचा होता. रक्षक आहेत. एक धाव कंप्लीट कॉल आणि बघता बघता हे विकेटचं पतन पाहायला मिळतोय. दोन्ही लोकल ट्रेन एका ट्रॅक वरती आदळलेत आणि ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद.
डीजे मास्टर देखील उत्कृष्ट असं संगीत त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतोय. हो, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम इथे मात्र केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पतूच्या माध्यमातून. हो, बॅकफुट लावून पंच केलाय, थोडंसं फंबल झालेत आणि इथे आपण पाहतो एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, 1 to go. शेवटचा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॉलर सज्ज, 1 to go. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये. शांत संयमीचा खेळ चालू आहे. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच मात्र वळत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला 6 धावा इथे मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळलं ऋतिकनं, त्याने धावा खर्च केल्या 1. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आला प्रथमेश, त्याने धावा खर्च केल्या 5. टोटल धावफलकचा जर विचार केला धावसंख्येमध्ये बदल होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. प्रथमेशला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्लोवर गतीचा बॉल ऑन साइडला ओमला तिथे आपण पाहतोय. थोडंसं फंबल झाले परंतु चांगलं स्टॉप तिथे मात्र केलं, चांगलं कलेक्ट केलं. तिथे बॅकअपला आपल्याला यशला पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 7 ऑन बोर्ड. ओहो, बॅक फुट लावून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. सूरजला आपण पाहतोय. एक धावाने इथे मात्र काही घडणार नाहीये. जर मोठ्या लक्ष्यावरती पोहोचायचं असेल, बिग फायटिंग टोटल वरती संघाला जर घेऊन जायचं असेल तर रन्स येणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील, मेहनत करावी लागेल प्रचंड. डोंगर इथे मात्र लाऊड अपील पाहावं लागेल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र पंच कुठल्याही प्रकारची कोण करत नाही, नॉट आउट असेल. तर मला आपण पाहतोय रक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून त्याची देखील ओळख आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग करून फटका खेळायचा होता. एकच धाव मिळेल. एक धावाने इथे मात्र थेंबे थेंबे तळेस असे असंच इथे मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एक धावाने इथे मात्र स्कोर कार्ड ढकलण्याचं काम चालू आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थोडंसं फंबल झाले, एकच धाव मिळतोय. स्कोर कार्ड ढकलण्याचं इथे काम मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विचार केला इम्रान आणि सैबाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा ऑन साइडला चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीचं रूपांतर झालं 4 मध्ये. चुकीला माफी नाहीये, मिळतील पूर्णपणे 4 चौकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन त्या 4 धावाने संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला, जिथे धावा थोड्याशा कमी पाहायला मिळत होत्या, परंतु आता मात्र डबल डिजिटमध्ये धाव आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती 14 ऑन बोर्ड. चौथा आणि अंतिम षटक यावेळेस आपण पाहतोय निखिल विलनकरला. बॉलिंग ट्रॅक वरती निखिलला आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आलाय. एका बाजूने जर विचार केला तर निर्णायक षटक, तर दुसऱ्या बाजूने हाणामारीचं षटक. ओहो, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय थोडंसं खोलवर टप्पाचा बॉल होता, खाली राहिलेला बॉल, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची इथे मात्र सांगता पाहायला मिळते. सुरुवात चांगली आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी करतात, बॉलिंग अटॅक आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. आई गावदेवी आतगाव या संघाचं अर्थानं कौतुक करावं तितकं कमी आहे पूर्ण संघाचं, कारण की चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला ऋतिक असेल, तर नंतर पतू, तर नंतर प्रथमेश, चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, 30 गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल असेल, 2 सलगचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय थोडंसं वॉर्न केलंय गोलंदाजाला. 2 बॉल सलगचे आपण पाहिले. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. थोडंसं शांत चित्त मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना तिसरा लागत असताना
कौतुक करावं तितकं कमी आहे. बॉलिंग अटॅक आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. दमखम या मॅच मध्ये आईगाव देवी अदगाव या संघाने मात्र पूर्णपणे दाखवून दिलाय. यावेळी हवेमध्ये प्रहार, सूरज तिथे जेल खाली आहे, सुंदर अशी जेल टिपली गेली आहे, फटका फसलाय, मोठा मासा गाला लागत असताना पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल 1 to go. खोलवर टप्पाचा बॉल, इथे पात्र नशिबाची साथ मिळाली नाहीये. पाहावं लागेल बघता बघता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा इथे एकवडल्या जातील टोटल आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17 आणि 18 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच आहे. येणारे 24 बॉल आणि 18 धाव्यांची गरज या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली होती, परंतु थोडीशी मिसअंडरस्टँडिंग यावेळी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. येणारे 18 बॉल, येणारे 24 बॉल आणि 18 धावेची गरज नक्कीच पाहायला मिळेल. चला यस, आईगाव देवी अदगाव दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे, वेळ घेऊ नका, विनंती असेल. बघा रात्रीचं सत्र आहे, बराच मॅच आपल्याला देखील कव्हर करायचे आहे आजच्या दिवसामध्ये. नक्कीच मोठमोठे संघ आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. बऱ्याच लांबून देखील संघ आलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं संपूर्ण या विभागातील जर विचार केला तर नावाजलेली अशी स्पर्धा आहे. तर यावरती चषक 2024 थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल इथेच तर म्हटले तब्बल 5 वर्षानंतर ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भरपूर असं प्रेम प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतं आणि आज खऱ्या अर्थाने बरेच संघ इथे मात्र खेळताना पाहायला मिळतील. आजचा दुसरा दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस आणि मॅच इथे आपण पाहूया. चालू असलेला सामना आईगाव देवी अदगाव आणि आयशा 11 मटकर्णी हा संघ मात्र खेळतोय आणि नाणेपैकी जिंकली होती आईगाव देवी अदगाव या संघाने आणि क्षेत्ररक्षणाने निर्णय केला, इन्व्हाइट केला, पूर्णपणे सफल ठरत असताना टॉस विन. अथर्व आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दुसरं सत्र चालू होतं. येणारे 24 बॉल 18 धावांची आवश्यकता. 18 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. देखना पड़ेगा कैसे मैच होती है. यस, नक्कीच आईगाव देवी अदगाव या संघासाठी ऋषिकेत नरवणकर यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. ओहो, पहिलाच बॉल फॉलो थ्रूला इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या प्रकारे सुरुवात केली होती आईगाव देवी अदगाव या संघाने, त्याच प्रकारे इथे मात्र सुरुवात करत असताना आयशा 11ला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. तौसिफला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, हा लेफ्ट आर्म गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिली गेंद डान्सिंग फटका खेळायला होता, व त्या कव्हर्स फटका सजवायचा होता. एक धाव, धावांचा श्री गणेश झालाय. यस, स्ट्राईक चेंज असेल. आता मात्र एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. इथे मात्र श्री गणेश होत असताना आईगाव देवी अदगाव या संघाचा पाहायला मिळतोय. आजचा जो विचार केला, आजचा दिवस मात्र ऋतिकचा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजीने सुरुवात केली, परंतु आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे ती म्हणजे बॅटिंगची. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी स्नोचा कॉल आहे. नो +1, टोटल 2 धावा इथे ऍड होतील. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळतोय. समीकरणामध्ये चेंज. 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 ऑन बोर्ड. इवन जोडी सलामी जोडी अथर्व आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच मात्र वळताना नक्कीच पाहायला मिळते. हो, यावेळी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार केली आहे. फलंदाज इथे मात्र बाद होईल. अथर्व बॅक टू डकआउट.
येस आपण पाहतो नवीन फलंदाज आपण पाहतो निखिल इनॅट नंबर 3 वरती आला. राईट हँडेड बॅट्समन. चुकी घडलीये, नोचा कॉल आलाय. इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका होत असतात मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यावरती परिवर्तन कशा प्रकारे करेल ते देखील पाहावं लागेल. कारण की लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच नक्कीच पाहायला मिळते. इथे जर मॅच जिंकायची असेल तर कमीत कमी धावांवरती समोरच्या फलंदाजाला मात्र उडवावं लागेल. हो, परत एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चुकीची गोलंदाजी, चुकीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करत असताना फुलटॉसचा बॉल क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं कमबॅक मी तर म्हणेन केलंय. अशी गोलंदाजी पाहायला मिळाली तर नक्की चांगली मॅच शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच नक्कीच जाईल. परंतु कशा प्रकारे कमबॅक करतात ते देखील पाहावं लागेल. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. ओहो, पाहावं लागेल. वाईट बॉल. यस, पंचांची दोन्ही आज समांतर धावा मिळाल्यात त्या अवांतर, आणि अवांतरच्या धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे त्याच ठिकाणी. इथे मात्र फटका सजवतात. चुकी करत असताना निखिलला आपण पाहतोय. फुलटॉसचा बॉल होता. बॅटवरती आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता झाली. सुंदर अशी गोलंदाजी आहे. धावफलकाचा जर विचार केला 6 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. 6 ऑन बोर्ड. अजूनही 12 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. क्रिकेट असा मित्र खेळ की एका क्षणाला असं तर दुसऱ्या क्षणाला रडवतं, परंतु या क्षणाला मात्र काय घडेल काय बिघडेल ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 18 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 12 धावांची. 12 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय राहुल. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. क्षेत्ररक्षण बदलाव. पहिला षटक आपण पाहिलं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळतोय. हे सला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. ऐशा 11 विनंती असेल. डावकुरे आताचा फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. यावेळेस चुकी घडली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. यावेळेस मी तर म्हणेन गशाल अशी गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की याचा विचार केला विकेटचा थोडंसं लॉंग विकेट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या बॉलिंग करत असताना गोलंदाजाला लय यावेळेस मिळत नाही. सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम. गुड अँड सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे एक एक धावा बनवायच्या त्याच प्रकारे इथे मात्र प्लॅनिंग चालू आहे. चांगला एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डेड बॉल असेल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल. थोडंसं प्रेशर आपल्याला नक्कीच दिसून येते गोलंदाजावरती आहे. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट. नो बॉलचा कॉल आला. बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. नो +1. टोटल 2 धावा इथे ऍड होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपल्याला पंच सांगत असताना यस इट इज व्हाईट बॉल. व्हाईटचा सिग्नल दिला. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल. पुढचा बॉल नो बॉलचा कॉल आहे. सुंदर फक्त ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला आहे. नो +1. परत एकदा 2 धावा. मिसअंडरस्टँडिंग होते की चुकी घडते मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा नो बॉल. पुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नो +1. 2 धावा इथं ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरट्यावरती आणि सामना फिनिश केला ऋतिक चव्हाण अमेझॉनी स्टाईल मध्ये. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे थोडेच कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठेवलाय नो डाऊट, ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक चव्हाण.
आणि ते मात्र त्याला पुरस्कृत करण्यात येतो मॅन ऑफ द मॅचचा किताब जिने फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे, एक विकेट त्यांनी मात्र प्राप्त केली आहे. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि अनिल साहेबांची शुभेच्छा आपण पाहतोय. त्याला मात्र पुरस्कृत करण्यात येते. धन्यवाद, आभार, वेल प्लेड. आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल ऋतिक चव्हाण तुला. येस येस दर्यावर्दी बी टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे आई गावदेवी अदगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित उपस्थित व्हायचंय. टॉस इथे मात्र केला जाईल. टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपली हक्काची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्यावर्दी चषक 2024 थरार आपल्याला पाहायला मिळतोय पर्व 5वे आणि या पर्व 5वे मधील ही दमदार अशी मॅच आपल्या समोर नक्कीच असेल. एका बाजूला दर्यावर्दी बी ही टीम खेळते, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अदगाव हा संघ मात्र फाईट करताना नक्कीच पाहायला मिळतोय. नाणेफेकी इथे मात्र केली जाते टॉस का बॉस मध्ये. नाणेफेकी जिंकली आहे दर्यावर्दी बी टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय, इन्व्हाइट केलाय आई गावदेवी अदगाव या संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला